स्मरणदानी प्रसिद्धो परी अमृताचे विषय आई सांगू ज्ञानोबरानंतर की शब्द श्रेष्ठ आहे पण ते शब्द मात्र अमृत नावाच्या तत्वापर्यंत पोहोचत नाहीत आणि अमृत नावाचं तत्व म्हणजे सच्चिदानंदाची मूर्ती म्हणून रामेश्वर भट्ट म्हणतात जिला सत म्हटलं जातं जिला चिन्ह म्हटलं जातं आणि आनंद स्वरूप म्हटलं जातं असा भगवान परमात्मा आहे पण तो डोळ्याने पाहता येत नाही पण तुकोबरा म्हणतात की रामेश्वर भट्ट म्हणतात की सच्चिदानंदाची मूर्ती जर का पाहिजे असेल ना तर माझ्या तुकोबऱ्याकडे पहा कारण तुकोबरा साक्षात सच्चिदानंदाची मूर्ती पण सच्चिदानंद मूर्ती आणि पाठीमागे शब्द आला आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा स्वामी नावाचा शब्द आणि सद्गुरु नावाचा शब्द फक्त व्याख्या करतो पुढे जातो स्वामी 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 कुणाला म्हणावा मी स्वामी शब्दाच्या दोन व्याख्या करेन ऐका ऐका पहिला स्वामी कुणाला म्हणावा ऐका ज्यांनी आपल्या इंद्रियांवरती ताबा मिळवलेला आहे ऐका स्वामी कुणाला म्हणावा ज्यांनी आपल्या इंद्रियांवरती ताबा मिळवलेला आहे अथवा ज्याचे इंद्रिय ज्याच्या आज्ञेच्या बाहेर जात नाहीत त्याची आज्ञा पाळतात आणि ज्याची इंद्रिय ज्याची आज्ञा पाळतात त्याला स्वामी म्हणावा आणि तुकोबराय म्हणतात आमच्या इंद्रियांवरती आमचा ताबा आहे म्हणून रामेश्वर भट्ट तुकोबरायांना स्वामी म्हणतात आणखी व्याख्या स्वामीची करू का ऐका 6 प्रकारचे विकार आहेत विकारावरती मात कुणीच करू शकत नाही तो पण या विकारावरती ज्याने मात केली अथवा विकारावरती जो विजय प्राप्त करतो हा किंवा आरोग्याप्रमाणे तो पर्यंत काम क्रोध लोभ निमाने ठाईची अनावधी आनंदाची सृष्टी झाली किंवा ती काम क्रोध बंदी खाली दिले दोन्ही वा वा ते दलील आम्ही झालो बसावे वा 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 महाराज म्हणतात की ज्याने आपल्या इंद्रियांवरती अथवा विकारांवरती ताबा मिळवला त्याला स्वामी म्हणावा आणि रामेश्वर भट्ट म्हणतात हे तुकोबऱ्यांचं जीवन आहे पण स्वामी आणि पुढल्या शब्दाला सद्गुरु ऐका जगामध्ये काही गुरु आहेत काही श्रीगुरु आहेत काही सद्गुरु आहेत काही विश्वगुरु आहेत आणि काही जगद्गुरु आहेत आणि काही नुसते गुरु करतात काही नुसतेच गुरु करतात ते रामेश्वर भट्ट म्हणतात आमचे तुकोबराय म्हणजे साक्षात जगामध्ये असणारे जेवढे सद्गुरु ऐका ऐका सगळ्यात मोठे कोणी तर सद्गुरु म्हणजे सद्गुरूंचा जर का हमदर्द कुठं असेल तर माझ्या तुकोबऱ्यांच्या चरणाच्या ठिकाणी म्हणून रामेश्वर भट्ट तुकोबऱ्यांना सद्गुरूंचं धाम म्हटलेले आणि आता शब्द उभा आरते तुकारामा आता मूळ शब्द आला आरती एवढ्या शब्दाकरता मी जरा 5 मिनिटं खर्चित करतो घेतलं ते चालतं आरती शब्द करता 5 मिनिटं नाही मी असं पुढे तुमचा आवाज होतो नाही एक 5 मिनिटं घेतो आरती शब्द करता आरती म्हणायची तरी कशाला 2 नंबर आरती करायची कुणाची आणि 3 नंबर प्रश्न आरती नेमकी त्यांचीच का करायची मी 3 प्रश्न केले पहिला प्रश्न केला आरती कुणाला म्हणावा जरा खरं सांगू का माझ्या अभंगाचं सिक्रेट ती शेवट सांगली शेवट आरती कशाला म्हणायची दुसरा प्रश्न आरती कुणाची करायची हा प्रश्न फार महत्वाचा आहे आता फार महत्वाचा प्रश्न आहे आरती कुणाची आता काय झाले आरती कोणाची करायची ही आणि फक्त दोघांची होती कोणाची एक तर संतांची आणि 2 म्हणजे भगवंताची तिसरीची आरतीच नाही देव आणि संत दोघांची फक्त काय करावी आरती करावी पण दोघांचीच आरती का करावी त्याची 2 कारणं ठेवतो देव आणि संतांची आरती का करावी त्याचं पहिलं कारण घेऊन द्या देवाची संतांची आरती का करावी त्याचं कारण काय आहे ज्याचा अवतार आहे त्याची आरती कुणाची त्याचा पण अवतार कुणाला म्हणावा अवतार या शब्दाची फोड करत असताना आदरणीय सर वाचतात की मराठी व्याकरणाचा मी विचार केला तर अवतार शब्दाची फोड करीन अवतार शब्दामध्ये अव नावाचा उपसर्ग आहे तर नावाचा धातू आणि त्याला 3 नावाचा प्रत्यय लागला ऐका अवतार कुणाला म्हणावा अव नावाचा उपसर्ग तर नावाचा धातू आणि 3 नावाचा प्रत्यय लागला तर त्याला अवतार म्हटलं जातं पण अव नावाचा उपसर्ग म्हणजे मराठी व्याकरणामध्ये 22 प्रकारचे उपसर्ग आहेत सर्व उपसर्ग साधा नाही त्याचा अव नावाचा उपसर्ग आहे त्याचा अर्थ होतो वरून आणि तरती नावाच्या धातूला 3 नावाचा प्रत्यय लागला की तरती धातू होतो त्याचा अर्थ होतो खाली येणे परत त्याचा ऐका अवतार कुणाला म्हणावा जो वरून खाली येतो त्याला काय म्हणावा अवतार म्हणावा आणि वरून तो देव आणि संत येतात म्हणून दोघांची आरती विढाला देव आणि संतांची आरती का करावी त्याचं आणखी कथा कारण सांगून आहे भगवंताने गीतेमध्ये स्वतः सांगितलं ऐका ज्याचा जन्म दिव्य आणि ज्याचं कर्म दिव्य परत एकदा ऐका आरती कुणाची होती ज्याचा जन्म दिव्य आणि ज्याचं कर्म दिव्य त्यांची आरती होती आणि देव आणि संतांचा विचार केला तर देव आणि संतांचा जन्मही दिव्य आणि त्यांचं कर्म सुद्धा दिव्य भगवान परमात्मा अर्जुनाला गीतेमध्ये स्वतः सांगतात ते
जन्म कर्मच मे दिव्यम अर्जना, माझा जन्म हे दिव्य आणि माझं कर्म सुद्धा दिव्य. पण अध्यात्म कर्म म्हणतात ज्याचा जन्म आणि कर्म दिव्य त्याची फक्त काय करावी, आरती करावी. आणि मग आता शेवटचा प्रश्न, जिला आरती